आज प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्याचा शेवटचा दिवस. आज सुमारे 2.5 कोटी भाविक गंगास्नान करण्याची शक्यता. गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी कुंभ प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांवरती प्रशासनाकडून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी. महाकुंभातील शेवटच्या स्नानाच्या दिवशी लाखो भाविक संगमावर. प्रयागराजमध्ये महाशिवरात्री निमित्त महाकुंभमध्ये नेपाळमधील भाविकांची उपस्थिती. कुंभमध्ये स्नान केल्यानंतर भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. महाकुंभ मेळ्याचा आज 45वा आणि शेवटचा दिवस. आज भाविकांच्या संख्येने 65 कोटींचा आकडा पार केला. वाराणसीतही महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी. इटलीमधून आलेल्या महिलांनी म्हटलं शिवतांडव स्तोत्र. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून महाकुंभमधील व्यवस्थांचा आढावा. आज शेवटचा दिवस असल्यामुळे वाढत्या गर्दीचा आढावा घेतला. पुढच्या महाकुंभापर्यंत नद्यांचं वाळवंट. सोनम वांगचुक यांचं पंतप्रधान मोदी यांना खुलं पत्र. भारताने हिमनद्यांच्या संवर्धनामध्ये पुढाकार घ्यायला हवा, वांगचुक यांचं आवाहन. मुख्यमंत्र्यांकडून 7 मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांच्या नियुक्तीचे आदेश. यापैकी 5 मंत्र्यांचे ओएसडी आणि 2 मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती जाहीर. गणेश नाईक, मंगलप्रभात लोधा, शेलार यांच्याकडे विशेष कार्य अधिकाऱ्यांची नियुक्ती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री संदीपान भुमरेंच्या ओएसडींकडून 5 कोटींच्या एका कामासाठी 5 लाखांची मागणी. आमदार अमोल मिटकरी यांचा खळबळजनक आरोप. पारदर्शक सरकारसाठी मुख्यमंत्र्यांनी उचललेलं पाऊल स्वागतार्ह, मिटकरींची प्रतिक्रिया. अमोल मिटकरींनी केलेल्या आरोपांवरती बोलण्यास संदीपान भुमरे यांचा एबीपी माझाशी बोलताना नकार. या प्रकरणाशी संबंध नाही, भुमरेंचं स्पष्टीकरण. एमएमआरडीएला हायकोर्टाचा दणका. मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द. सिस्त्रा कंपनीचं कंत्राट विनाकारण रद्द करणं बेकायदा, हायकोर्टाचे निर्देश. फ्रान्स कंपनीच्या आरोपांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. मुख्य सचिव सुजाता सॉनिक यांच्याशी मी बोलेन. पारदर्शकता राखण्यासाठी कोणतीही किंमत मोजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंकडून फ्रेंच कंपनीच्या आरोपांमधील तथ्य शोधण्यासाठी चौकशी समितीचे आदेश. अतिरिक्त नगरविकास मुख्य सचिव आणि एमएमआरडीएच्या एमडींना सूचना. महाराष्ट्र राज्य डेटा धोरणाला मंजुरी. राज्य डेटा प्राधिकरण स्थापनेची ही घोषणा. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत कार्यरत होईल डेटा प्रणाली. मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली. भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांच्या मुलाला क्लीन चिट. गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी वैभव गायकवाड यांचं नाव चार्जशीटमधून वगळलं. गोळीबारादरम्यान पोलीस ठाण्यामध्ये वैभव गायकवाड उपस्थित होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी जन्म त्रिशताब्दी निमित्त मंत्रिमंडळ बैठक चौंडीत. चौंडीत मंत्रिमंडळ बैठक घेण्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी. चौंडीत मंत्रिमंडळ बैठकीला विविध खात्यांचे 42 मंत्री उपस्थित राहणार. आज सह्याद्री अतिथीगृहावरती नाशिक कुंभमेळ्यासंदर्भात बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गिरीश महाजनांकडून बैठकीचं आयोजन. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांचा प्रचंड विरोध. विरोध मावळला नाही तरच पर्यायी संरेखनानुसार महामार्ग कोकणात नेण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, एमएसआरडीची भूमिका. सांगलीतल्या वसंतदादा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध. 123 इच्छुक उमेदवारांचे अर्ज माघारी. इच्छुकांची मनधरणी करून तिढा सोडवण्यात खासदार विशाल पाटील यशस्वी. महाराष्ट्रामध्ये नवीन 73 शाळा सुरू होणार. 73 पैकी 65 शाळा इंग्रजी माध्यमाच्या तर 8 शाळा या मराठी माध्यमाच्या असतील, शालेय शिक्षण विभागाची माहिती. ठाणे महापालिका हद्दीतील 81 अनधिकृत शाळा, यापैकी 68 शाळांविरोधात गुन्हा दाखल. उर्वरित 13 अनधिकृत शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. शाळांमधील विद्यार्थ्यांचे अधिकृत शाळांमध्ये समायोजन केलं जाईल.
मुंबई महापालिकेकडनं नालेसफाई बरोबरच हार्बर मध्य रेल्वे मार्गावरील कल्व्हर्टच्या साफसफाईवरती वॉच. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी बैठकीत घेतला हार्बर आणि मध्य रेल्वे स्थानकांचा आढावा. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर खजुरांच्या किमतीमध्ये 15 ते 20% वाढ. उपवासासाठी आणि धार्मिक विधींसाठी मोठ्या प्रमाणावरती खजुराची खरेदी केली जाते. आज महाशिवरात्री निमित्त शेअर बाजार बंद राहणार. एनएससी आणि बीएससी मध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर ट्रस्ट प्राजक्ता माळीचा कार्यक्रम घेण्यावरती ठाम. माजी विश्वस्त ललिता शिंदेंचा आरोप फेटाळून ट्रस्टचा प्राजक्ता माळीचा भरतनाट्यमचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय. भाजपच्या सदस्य नोंदणीच्या नावाखाली मुंबईमध्ये शेकडो नागरिकांची फसवणूक. सायबर चोरट्यांनी भाजप सदस्य नोंदणीच्या नावाखाली पैसे उकळले. भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. दिल्लीतून एक अटकेत. क्रिप्टोकरन्सीद्वारे तब्बल हजारो कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयची देशभरात छापेमारी. पुणे, कोल्हापूर, नांदेडसह 60 ठिकाणी छापे. बनावट वेबसाईटद्वारे 2015 मध्ये घोटाळा सुरू झाला होता. कोल्हापूर जिल्हा परिषदेला 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव. मुंबईतील बँक खात्यावरती पैसे वर्ग करण्याचा प्रयत्न. अज्ञाताविरोधात कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. कुर्ला बेस्ट अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत. बस अपघातात झाला होता 9 जणांचा मृत्यू. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी सायबर सेलने अपूर्वा मखिजाची चौकशी केली. या प्रकरणात आतापर्यंत रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलानी समवेत अनेक स्टँड अप कॉमेडियन्स यांची चौकशी झाली आहे. राज्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये 15 वाघांचा मृत्यू. यामध्ये 4 वाघांची शिकार, 8 नैसर्गिक, 2 अपघाती मृत्यू. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.